भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्र प्रदेशाची अतिशय महत्त्वाची बैठक, ज्यामध्ये सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, लोकसभांचे आमचे सर्व संयोजक, हे महाराष्ट्रातील सर्व 48 जागा आणि त्यावर करायचे करणीय कामं दिल्ली केंद्रातून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीच्या टप्प्याचे असलेले एक एक पडाव हे सर्वांनी मिळून कसे संघटितरित्या पूर्ण करावे आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामाला थेट सुरुवात, या पद्धतीचा सगळ्या आयोजनाचा भाग आहे। माननीय देवेंद्रजी याचा समारोप करतील। उद्घाटनामध्ये माननीय आमचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी यांनी मार्गदर्शन केलंय। प्रदेशाचे आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मार्गदर्शन त्या ठिकाणी आम्हाला लाभलं आहे। सर, उद्धव ठाकरे सातत्याने राम मंदिरच्या मुद्द्यावर भाजपवर टीका करतात। आज देखील त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले, भाजपवर शंका उपस्थित। काय शंका म्हणजे? ते म्हणाले उगाच कुणी राजकारण करू नये यावर आणि याचा श्रेय घेऊ नये। राम मंदिर कोणाची खासगी प्रॉपर्टी नाही आहे, हे खरंच आहे। राम मंदिर कुणाची खाजगी प्रॉपर्टी नाहीच आहे, असूच शकत नाही। ती समस्त हिंदू समाजाची आहे, साधू संतांची आहे, महंताची आहे, आखाड्याची आहे। ती प्रॉपर्टी असेल तर सामान्य माणसाने स्वतःच्या खिशातून जो एक एक रुपया राम वर्गणीला दिला त्या सगळ्या समाजातील प्रत्येक व्यक्तीची आहे। ही प्रॉपर्टी असेल तर राम भक्तांची आहे। जेव्हा मी हे खरं आहे असं म्हणतो त्यावेळेला हेही मी स्पष्ट करीन की ही प्रॉपर्टी नक्की उद्धव ठाकरेजींच्या गटाची नाही, कारण राम वर्गणीची चेष्टा उद्धवजी तुम्ही आणि तुमच्या पक्षाने केली आहे। राम वर्गणीच्या विषयावर कुचेष्टा करणारे लेख तुमच्या वर्तमानपत्राने लिहिले आहेत। राम मंदिर बांधायच्या जागेला ज्यावेळेला प्रत्यक्ष सुरुवात झाली त्यावेळेला त्या जागेवर विवाद करू पाहणारी काही लोक होती, त्यांची बाजू आणि त्यांची तळी उभारणारे किंवा तळी उचलणारे उद्धवजी तुम्ही आणि तुमचा पक्ष आणि तुमचा गट आहे। खरं तर उद्धवजी तुमचा याच्याशी काही संबंध असूच शकत नाही, कारण राम, भगवान राम हे काल्पनिक आहे असं मांडणारे कपिल सिब्बल हे उद्धवजी तुमचे वकील आहेत। ज्या काँग्रेसची भूमिका आहे, राम सेतू असा काही प्रकार नाहीच, त्या काँग्रेसशी हात मिळवणी उद्धवजी तुमची आहे। आणि त्यामुळे जेवढं हे खरं आहे की राम मंदिर ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही, ती समस्त हिंदू समाजाची, रामभक्तांची, साधू संतांची, महंतांची, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय जनता पक्षांच्या प्रयत्नाची, तेवढंच हेही सत्य आहे उद्धवजी, तुमचा राम मंदिराशी तीळ मात्रही संबंध नाही। कारण तुमची मैत्री, संबंध, ज्यांनी राम वर्गणीची चेष्टा केली, राम जागेवर विवाद केला, राम काल्पनिक आहे म्हटलं, राम सेतू अस्तित्वात नाही म्हटलं, या लोकांशी आहे। त्यामुळे उद्धवजी तुमचा याच्याशी तीळमात्र संबंध नाही। हा जो पॉलिटिकल इव्हेंट आहे तो होऊ नये, खरं आहे, हा राजकीय इव्हेंट होऊच नये आणि कोणी करतही नाही आहे। हा श्रद्धेचा उत्सव आहे, हा एका अर्थाने हिंदू समाजाचा, भारतीय मनाचा, त्याच्या मनामध्ये जे इतक्या वर्षांचं साचलेलं आहे त्याचा उत्सव करण्याचा श्रद्धेचा हा उत्सव आहे। आणि म्हणून या श्रद्धोत्सवामध्ये, या आनंदोत्सवामध्ये सर्वांना सहभागी केलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे। ज्यांना या उत्सवामध्ये आपलं तिळमात्र संबंध नसल्यामुळे निमंत्रण नाही उद्धवजी, त्यामध्ये तुम्ही आहात। आणि त्यामुळे तुमचं जे बोलणं आहे हा थळथळाट आहे, थैथयाट आहे। आणि म्हणून याच्यातल्या राजकीय हेतूने कुठेतरी याला विरोध करण्याच्या भूमिकेत उद्धवजी तुम्ही काय आहेत आणि त्याच्यातल्या विरोधातून कुठली मतं तुम्हाला सिक्यूट करायची आहेत, ती चादर कुठल्या रंगाची आहे हे तुम्ही स्पष्ट करा। देवेंद्र फडणवीस जे आहेत ते बाबरीवरती चढलेले असावेत आणि त्यांचं वजन
भाषणांमुळेच तो ढाचा पडला असावा असंही त्यांनी म्हटलं. मला वाटतं इतक्या खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे केवळ महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धवजीच करू शकतात. कोणाच्या वजनावर, कोणाच्या त्या ठिकाणी व्यक्तिमत्वावर, कोणाच्या वक्तृत्वावर टीका टिप्पणी आलोचना करणं आणि घालून पाडून बोलणं, उद्धवजी हा तुमचाच ठेका आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं, याचे नटसम्राट उद्धवजी तुम्ही आहात. पण तुम्हाला याच्यामुळे मतं मिळणार नाहीत. आम्हाला गौरव आहे, आम्हाला अभिमान आहे, आम्हाला कर्तव्य भावना आहे की देवेंद्रजी हे राम जन्मभूमीच्या अभियानामध्ये बाल स्वयंसेवक असल्यापासून आहेत. आमचा सवाल उद्धवजी तुम्हाला आहे. महाराष्ट्रातील जनता याला साक्ष आहे. देशातील जनता हा प्रश्न विचारते आहे. उद्धवजी तुम्ही कधी कारसेवेत दिसलात का नाहीत? उद्धवजी कधी तुम्ही शिलापूजन केलं का नाहीत? उद्धवजी कधी तुम्ही गंगापूजन केलं का नाहीत? उद्धवजी तुम्ही कधी 1 रुपया राम वर्गणीला दिलात का नाहीत? उद्धवजी तुमचा राजकीय संबंध केवळ अयोध्येशी होता आणि राम मंदिराशी होता. म्हणून आमच्याबरोबर असताना देव, देश आणि धर्मासाठी या तुम्ही घोषणा दिल्यात. कारण तुम्हाला वाटलं भाजप अडचणीत येईल. केवळ राजकीय हेतूने ज्या वेळेला तुम्हाला मुख्यमंत्री पदाची खुर्ची दिसली त्यावेळेला देव, देश, धर्म तुम्ही विसरलात आणि त्याच काँग्रेस बरोबर गेलात की ज्याने राम ही कल्पना सांगितली आहे. केवळ तेवढंच नाही उद्धवजी, तुम्ही रंग इतका बदललात की त्या समाजवादी परिवाराचे कुटुंब प्रमुख झालात, त्या समाजवादी पक्षाचे मित्र झालात की ज्या समाजवादी पक्षाच्या मुलायमसिंग परिवाराने त्या रामभक्त कारसेवक कोठारी बंधूंवर शरयू नदी किनारी गोळ्या झाडल्या. ज्या समाजवादी पक्षाच्या नेत्यांचे मुलायमसिंग परिवाराचे हात रामभक्त कारसेवकांच्या खुनात रंगलेत, लाल झालेत, त्याच्याशी हात मिळवणी उद्धवजी तुम्ही केली आहेत. रामभक्त कारसेवकांचं रक्त ने माखलेला तो हात समाजवादीचा, ते रक्त तुमच्या हाताला लागलंय. तुम्ही कारसेवक आणि रामभक्तांवर बोलूच शकत नाही. त्यांनी असं म्हटलं की मला निमंत्रण नाहीये, परंतु मी कधीही जाऊन दर्शन घेऊ शकतो. राम मंदिर सर्व चांगली गोष्ट आहे. जो स्वतःला हिंदू समजतो त्याने इथे आलं पाहिजे. जो भारतीय त्याने आलं पाहिजे. उद्धवजी दर्शन घेणार असतील तर त्याचा आनंदच आहे. सर, एकीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची खलबतं सुरू आहे. महायुतीची जागा वाटपाची खलबतं कधीपासून सुरू होत आहेत? काय फॉर्म्युला असेल? मला वाटतं याच्यावरचा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते माननीय एकनाथजी, माननीय देवेंद्रजी, माननीय अजितदादा देतील. पण ज्या पद्धतीचा कलगीतुरा, ज्या पद्धतीच्या ठेवणीतले शब्द आणि ज्या पद्धतीने अवकात दाखवायचं काम संजय राऊतांना काँग्रेस करतंय, त्याच्यावरनं एक स्पष्ट होत आहे की राऊतांना आता काँग्रेसची लोक सहन करतील असं वाटत नाही. पण तो त्यांचा अंतर्गत विषय. आमच्याकडे चर्चा विमर्श चालू आहेत. तिन्ही नेते त्यावेळेला भूमिका स्पष्ट करतील. उद्धव ठाकरे यांनी आज सुद्धा काँग्रेसला पुन्हा डिवचलंय की राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्याची कुठेतरी एका प्रकारे नाचक्की केलेली आहे की आम्ही वरिष्ठांची म्हणजे दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्याची महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात बोलू. कसं बघता? असे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यावर खरं तर मी बोललं नाही पाहिजे, बोलूही नाही. पण मी नक्की सांगेन, टिवल्या बावल्या करणं, खोड्या करणं, अहंकारात वागणं, टपल्या मारणं, दुसऱ्याला कमी लेखणं, हे उद्धवजींच्या पक्षाचा स्वभावच आहे. काँग्रेसला त्याचा परिचय आता झालाय. शरद पवारांना काही दिवसात होईल. सर, महायुतीसोबत आता मनसेचं इंजिन देखील जोडणार आहे का? कारण मनसे नेत्याने आता असं एक वक्तव्य केलंय की राजकारणात काही होऊ शकतं महायुतीमध्ये यांच्या संदर्भात. नाही, याच्यावर मला माहिती पण नाही, असा विचारही नाही, त्यामुळे याच्यावर मी भाष्य करू शकत. म्हणजे वर्षा गायकवाडने ट्विट केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी हे दिलेलं आहे की मोदांनी सावधान, 2024 येत आहेत आणि जनता तुम्हाला जबाब देणार आहे. चांगली गोष्ट आहे. ते ज्यांच्याबद्दल बोलले असतील त्यांना ते लागेल. मुळा मुद्दा आहे की धारावीच्या विकासाला विरोध करणारे उद्धवजी आणि वर्षा गायकवाड आहेत. या वर्षा गायकवाड आणि उद्धवजी यांचा विरोध
हा केवळ त्यातनं काही काढण्यासाठी आहे का धारावीकरांना काही मिळावं म्हणून आहे? त्यांचा विरोध स्वपक्ष आणि स्वहिताला मिळण्यासाठी काही आहे का धारावीकरांसाठी आहे? हे अजून त्या ठिकाणी स्पष्ट होत नाही. उद्धव ठाकरे असं देखील म्हणाले की नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व जे आहे ते आम्ही 10 वर्ष पाहिलंय, त्यामुळे आता गावागावात त्याची चर्चा झाली पाहिजे. त्यांनी टीका केली. चर्चा झालीच पाहिजे ना, चर्चा होतेच आहे. गावागावातला माणूस या 4 राज्यांमध्ये मोदीजींच्या मागेच उभा राहिला आहे. त्याने ओढून चोडून मतं दिली आहेत, त्याने मोदीजींना आशीर्वाद दिला आहे, त्यांनी विरोधकांचं डिपॉझिट गायब केलं आहे. आता उद्धवजी तुमची बारी आहे, या तुम्ही सामन्यात. तुमचंही डिपॉझिट महाराष्ट्रातल्या गावागावातली जनता ही घेतल्याशिवाय राहणार नाही. आज पक्ष तुटला आहे, अहंकारामध्ये राहिलेले तुमचे उमेदवार सुद्धा त्यांचं डिपॉझिट वाचवणार नाहीत, इतका आशीर्वाद मोदीजींना देतील असं आमचं त्या ठिकाणी स्पष्ट मत आहे. लोकसभा निवडणुकीला घेऊन भाजप बैठका घेत आहे. 2019ला ज्या बूथवरती कमी हे झालं त्याच्यावरती भाजपचा विशेष लक्ष देणार आहे आणि समित्या पण स्थापन करणार आहे. कशी असणार आहे? भारतीय जनता पक्ष हा केडर बेस पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष हा उद्धवजींच्या गटासारखा प्रतिक्रियावादी पक्ष नाही. उद्धवजींच्या पक्षाचं ना काही धोरण, ना काही कार्यक्रम, ना त्या ठिकाणी राज्याच्या भल्याचा काही विचार, केवळ उखाळ्या पाकाळ्या काढणं, विरोधातल्या पक्षाच्या विरोधात बोलणं हाच त्यांचा अजेंडा आहे. भारतीय जनता पक्षाचा अजेंडा स्पष्ट आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2047ला ज्यावेळेला भारत 100 वर्ष पूर्ण करील त्यावेळेला तो विकसनशील देश नसेल, तो विकसित देश असेल. विकसित भारत ही योजना, ही ब्ल्यूप्रिंट आम्ही घेऊन या निवडणुकीला समोर येतो आहोत आणि त्यामुळे एका धोरणाला घेऊन आम्ही त्या ठिकाणी चाललो आहोत. उद्धवजींचा पक्ष ना धोरण ना कार्यक्रम अशा पद्धतीने चालले आहेत आणि म्हणून पक्ष बांधणीवर निवडणुका लढल्या पाहिजेत. म्हणून प्रत्येक बूथ सबसे मजबूत, प्रत्येक बूथवर 51% मतं मिळवण्याच्या योजना हा आमचं लक्ष्य आहे, हा आमचा हेतू आहे. आणि म्हणून बूथ समित्या, त्यावर पोलिंग स्टेशनला शक्ती केंद्र समित्या, त्यामध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या बूथवर आम्हाला विजय मिळवता नाही आला त्या बूथच्या योजना, अशा पद्धतीने आमची रचना चालू आहे. मुंबईतील पर्यंत उद्धव ठाकरे मंत्री असताना करमाफी केलेली होती, मात्र आता परत सरकारने अर्थात प्रशासन आहे महानगरपालिकेवर पुन्हा ती चालू केलेली आहे असं उद्धव ठाकरे आज म्हणाले आहे. मला दुर्दैवाने म्हणावं असं वाटतंय की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी जो गृहस्थ बसलेत त्यांना मी वाईट शब्द तर वापरणार नाही, पण अभ्यास कच्चा एवढं नक्की म्हणेन. संजय राऊत असते तर ते काय बोलले असते हा शब्दही माझ्याकडे आहे, पण ते मी बोलणार नाही कारण आमची ती संस्कृती नाही. जो माणूस, जे गृहस्थ, जे सद्गृहस्थ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसले होते त्यांना किमान काही गोष्टी कळल्या पाहिजेत, माहिती असल्या पाहिजेत, एवढी महाराष्ट्राची अपेक्षा आहे. उद्धवजींनी ज्या 500 फुटाच्या करमाफीचा उल्लेख केला ती सरसकट करमाफी झालीच नाही. त्याही वेळेला महानगरपालिकेतनं जी बिलं जनरेट होत होती त्याच्यावर केवळ 2 जे त्याचे गुण आहेत, गुणांक आहेत, तेवढेच पैसे माफ केले होते. बाकी रोड टॅक्स, ते अग्निशामक दल, हे सगळं टॅक्स त्यातले घेतले जात होते. देवेंद्रजींचं जेव्हा सरकार आलं एकनाथ शिंदेजींबरोबर त्यावेळेला अंतिमतः 500 फुटाची संपूर्णतः माफी झाली. उद्धवजींनी केलीच नाही. माझं आव्हान आहे त्यांनी एक बिल त्यांच्या काळातलं 0 रुपयाचं दाखवावं. महायुती मकर संक्रांतीपासून प्रचाराचा नारळच फोडते, तर त्या अनुषंगानं उमेदवारांच्या निवडीचं मेरिट नेमकं काय असतं, निकष काय असतं? नाही, असा कुठला नारळ महायुती फोडते प्रचाराचा असं मी काही घोषित केलेलं नाही, आम्हाला माहितीही नाही. पण निवडणुकीच्या कामाला आम्ही लागलेलो आहोत. थेट निवडणुकीच्या रचना, योजना आणि नियोजन याच्या कामाला आम्ही लागलेलो आहोत. उमेदवारी चयनाची प्रक्रिया ही टप्प्याटप्प्यात होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक देशातलं पहिलं पाणबुडी पर्यटन केंद्र येणार होतं, परंतु ते सुद्धा गुजरातला घेऊन गेलं असं आरोप केला जातो.
मला वाटतं ही सगळी माहिती देणारी लोक ही बालबुद्धी लोक आहेत. आणि म्हणून या बालबुद्धीच्या लोकांना मी ठाण्याला नाही म्हणीन, पण मुंबईतच काही इस्पितळांमध्ये जर लागली तर योग्य त्या ठिकाणी ट्रीटमेंट फुकट द्यायला भाजप तयार आहे. कल्पोकल्पित गोष्टी आणायच्या आणि उद्या होऊ घडणाऱ्या काही ज्या गोष्टी आहेत देशहिताच्या त्याच्यावर प्रश्न निर्माण करायचे, हा यांचा धंदा आहे. जर पाणबुडी केंद्र होणार होतं तर उद्धवजींनी का नाही केलं? शरद पवारांनी का नाही केलं? आमच्या सिंधुदुर्गात होणार होतं तर मवी यांनी का नाही केलं? 15 वर्ष त्यांचं सरकार केंद्रात होतं तेव्हा का नाही केलं? आणि त्यामुळे आपण करायचं नाही आणि देशहितासाठी काही होत असेल तर तिथे मात्र त्या ठिकाणी विचका करण्याचा प्रयत्न करायचा. हे फुकटचे धंदे विरोधकांचे आहेत. आशीष जी, जिस तरीके से झालं? उद्धव ठाकरे मराठी हे मराठी झालं का? हो झालं. उद्धव ठाकरे बोल रहे हैं कि राम मंदिर बीजेपी नहीं बना रही, ना नरेंद्र मोदी सरकार बना रही, सुप्रीम कोर्ट के आदेश से हो रहा है और बाबरी को शिवसैनिकों ने और कार सेवकों ने ढाया. बात तो सही है कि राम मंदिर सभी हिंदुओं की, सभी भारतवासियों की प्रॉपर्टी है. हम भी मानते हैं हर भारतवासी ने, हिंदू ने, जिसने अपने पसीने की कमाई का 1-1 रुपया वहाँ दिया है, ये प्रॉपर्टी उन्हीं की है. साधु संतों की है, महंतों की है, अखाड़ाओं की है, जिन्होंने हजारों साल बलिदान दिया, उस बलिदानी व्यक्ति की है. और इसके कारण ये राष्ट्र निर्माण से मंदिर निर्माण और मंदिर निर्माण से राष्ट्र निर्माण, यही हमारी भूमिका है. जब ये बात सच है तब ये भी बात सच है कि राम मंदिर के इस निर्माण में उद्धव ठाकरे जी का कोई संबंध नहीं है, ना कोई योगदान है, ना कोई उन्होंने इस बारे में किया है. क्योंकि राम वर्गणी पूरा देश जब दे रहा था तब उस राम वर्गणी के ऊपर आलोचना करने वाला दल ये उद्धव जी का था. जब राम मंदिर निर्माण का काम शुरू हुआ उस समय पर उस जगह पर कुछ लोगों ने विवाद खड़ा करने का प्रयास किया. उस विवाद खड़ा करने वाले लोगों के लिए वकालत ये संजय राउत और उद्धव जी का पक्ष कर रहा था. इसके लिए उद्धव जी का अभी के राम मंदिर से कोई संबंध नहीं है. राम मंदिर से उद्धव जी का संबंध इसके लिए नहीं है क्योंकि भगवान राम एक कल्पना है, काल्पनिक है. ये कांग्रेस के नेता कपिल सिब्बल कहते थे, वो कपिल सिब्बल उद्धव जी के वकालत करते हैं. राम सेतु ये है ही नहीं, ये कहने वाली कांग्रेस, इससे उद्धव जी का अलायंस है. इसके लिए उद्धव जी का राम मंदिर से कोई संबंध नहीं है. और सबसे भयंकर तो अब उद्धव जी समाजवादी परिवार के प्रमुख बन गए. जिस समाजवादी पार्टी के मुलायम सिंह परिवार ने सरयू नदी के किनारे पर राम भक्त कार सेवक कोठारी बंधुओं पर गोली चलाई, उनका खून किया, उनके खून से समाजवादी पार्टी के नेताओं के हाथ लाल हो चुके हैं. उस लाल हाथों से हाथ दोस्ती ये उद्धव जी ने की है. जिन्होंने राम भक्तों का खून किया है उससे दोस्ती उद्धव जी ने की है. और इसके लिए उद्धव जी का राम मंदिर से कोई संबंध नहीं. समस्त हिंदू परिवार और भारतवासियों का इस राम मंदिर से संबंध है. ये दोनों बातें सच है. आशीष जी, जिस तरीके से उन्होंने कहा कि ये किसी की प्रॉपर्टी नहीं है राम मंदिर और उन्हें न्योता नहीं आया है, तो क्या हुआ? वो जरूर जाएंगे और जानबूझ के एक पार्टी इस पूरे उसको हाईजैक कर रही है. उनको तो जाना ही पड़ेगा, समाज का दबाव है. खुद के मन से तो उद्धव जी जाते हुए दिखते नहीं. सिर्फ चुनाव की राजनीति के लिए उद्धव जी ने राम मंदिर का उपयोग किया. जब हमारे साथ महाराष्ट्र में सत्ता में थे तब देव देश धर्म के लिए मुझे काम करना है कहते थे. उनको लगता था ये बोलने से भाजपा की अड़चन होगी, लेकिन भारतीय जनता पार्टी के सरकार ने करके दिखाया. अब 22 तारीख को खुल भी रहा है. हम समाज के साथ है, हम अकेले कुछ नहीं है. लेकिन जब मुख्यमंत्री पद की कुर्सी दिखी तो उद्धव जी ने देव देश धर्म छोड़ दिया और राम मंदिर का विरोध करने वालों के साथ दोस्ती कर ली. ये बात उद्धव जी ने भूले. ना हिंदू समाज भूला है, ना देश भूला है. ये उद्धव जी समझे.
फडणवीस को लेकर के जिस तरीके से बोल रहे हैं कि बीजेपी के पास नरेंद्र मोदी के अलावा कोई विकल्प नहीं है। इंडिया अलायंस में तो बहुत से सारे चेहरे पीएम पद के, और 10 वर्ष में मोदी ने क्या काम किया है जनता को पता है। इसलिए गाँव-गाँव जाओ और लोगों से सवाल पूछो कि मोदी की गारंटी या मोदी की योजना अब तक पहुंची कि नहीं पहुंची। मोदी जी का काम गाँव-गाँव तक पहुंचा ही है, चर्चा गाँव-गाँव तक चल ही रही है, और इसी के कारण 3 राज्यों में जनता ने वोट दिया है, बढ़ चढ़ के वोट दिया है। कांग्रेस का डिपॉजिट गायब हो चुका है। अब बारी उद्धव जी की है। महाराष्ट्र में उनके 50% से ज़्यादा उम्मीदवार अपना डिपॉजिट भी नहीं बचा पाएंगे, और महाराष्ट्र में जीत शिवसेना और उद्धव जी के हाथ में भी नहीं लगेगी, क्योंकि वो विकास के विरोधी है, ये भगवान राम के विरोधी है। आशीष जी, जिस तरीके से देवेंद्र फडणवीस पर टिप्पणी करते हुए उन्होंने कहा कि वो इतने वजनदार हैं कि अगर बाबरी पर खड़े होते तो बाबरी का ढांचा टूट गया होता अपने आप। भाई देवेंद्र जी तो वजनदार है ही, और उसी के कारण तो उद्धव जी आपकी सरकार गिर गई। उन्होंने एक पांव रख दिया, आपकी सरकार गिर गई। और इसके लिए देवेंद्र जी के वजन पर या व्यक्तिगत किसी व्यक्ति के व्यक्तित्व पर आलोचना करना, ये निचले स्तर की राजनीति है, वो उद्धव जी को ही शोभा देती है। हमें इसका सम्मान है, गर्व है, अभिमान है कि देवेंद्र जी बाल स्वयंसेवक से लेकर अब तक राम मंदिर अभियान में लगातार सम्मिलित हुए। उन्होंने अपना काम भी किया, स्वयंसेवक इस नाते अपने कर्तृत्व को भी पूरा किया। हम उद्धव जी को पूछना चाहते हैं, ना हमने कभी आपको कार सेवा में देखा, ना उद्धव जी कभी आप शिला पूजन में थे, ना उद्धव जी कभी आप गंगा पूजन में थे, ना उद्धव जी कभी आपने राम वर्गणी दी। आपने इसमें से कुछ भी नहीं किया। ऐसे उद्धव जी राम भक्त के विरोधी क्यों बने, ये उनसे हमारा सवाल है। महागठबंधन के भीतर जिस तरीके से सीटों को लेकर के लड़ाई शुरू हो गई है और हर आदमी 20 के ऊपर सीट मांग रहा है, 20 सीट शिवसेना को चाहिए, 22 सीट एक दूसरे की औकात निकाली जा रही है। देखिए, इसके ऊपर मैं टिप्पणी ना करूं तो ये ठीक है, क्योंकि उनका वो अंदरूनी मामला है। लेकिन जिस प्रकार की संजय राउत की औकात कांग्रेस ने दिखाई, मुझे लगता है अब आईना कांग्रेस ने शिवसेना उद्धव ठाकरे को दिखाया है, आईना संजय राउत को दिखाया है। मैं तो इतना ही कहूंगा, आलोचना करना, दूसरों के प्रति हीन भावना रखना, मित्र पक्ष के प्रति दगाबाजी करना और मित्र दल के ऊपर हावी होने का प्रयास करना, यही उद्धव जी के पार्टी की कार्यपद्धति रही है। आज कांग्रेस ने देखी है, कल शरद पवार साहब भी देखेंगे। हाँ, बहादुर आरजेडी के विधायक है, उन्होंने मां सरस्वती को लेकर एक बहुत विवादित टिप्पणी की है कि वो ब्रह्मा जी की पुत्री भी की, उनकी शादी भी की। इस तरह का उन्होंने बदला बयान दिया है। देखिए, मुझे इसके बारे में जानकारी नहीं, मैं इस पर टिप्पणी नहीं करूंगा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.